महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सकल हिंदू समाजाकडून करण्यात आली. ऑल इंडिया उलमा बोर्ड महाराष्ट्र यांनी महाविकास आघाडीला 17 मागण्यांचे निवेदन दिले आणि नाना पटोले यांनी सर्व मागण्या मान्य केल्या असून त्यामुळे त्यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा गुन्हा दाखल करण्यात यावा. उलमा बोर्डने ज्या मागण्या केल्या आहेत सर्व मागण्या हिंदू विरोधी आणि राष्ट्रविरोधी आहेत. तरी सुद्धा महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले यांनी मागण्या मान्य केल्या. त्यामध्ये त्यांनी प्रमुख मागण्या संघावर बंदी आणा, गोहत्या बंदी कायदा रद्द करा, हिंदू मुलगी जर मुसलमान मुलासोबत लग्न केले तर 25 लाख रुपयाचा विमा द्या, हिंदू मुलीने मुसलमान मुलासोबत लग्न केल्यास त्यांना प्रोत्साहन म्हणून 5 लाख द्या, अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आणि या मागणीत सर्व मागण्या हिंदू धर्माच्या भावना दुखावणाऱ्या आहेत. या निवडणुकीत या संघटनेला हिंदू मुस्लिम करून दंगल पेटवण्याचे षडयंत्र रचले आहे असे दिसत आहे. त्यामुळे या संघटनेवर दहशतवादी संघटना घोषित करून त्यांच्यावर बंदी आणावी. तसेच नाना पटोले यांनी मागण्या मान्य केल्यामुळे त्यांच्यावर आचारसंहिता आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा प्रकारचे निवेदन सुधीर बहिरवाडे यांनी निवडणूक अधिकाऱ्याला दिले. याप्रसंगी समर्थ बंडे, शिवराज गायकवाड, लतेश शिरवे यांची प्रमुख उपस्थिती होती. ऑल इंडिया उलमा बोर्ड महाराष्ट्र याने या आताचे महाआघाडी आहे त्यांना त्यांनी एक पत्र दिलं आहे 17 मागण्याचं, की त्यामध्ये अशा बेकार मागण्या आहेत की हिंदू विरोधी आणि राष्ट्रविरोधी सुद्धा मागण्या आहेत की गोवंश हत्या कायदा उठवा, संघावर बंदी आणा आणि ज्या वेळेला एखाद्या हिंदू मुलीसोबत मुस्लिम मुलगा लग्न करतो त्याला 25 लाख रुपयाचा विमा द्या आणि त्यांना परत 5 लाख रुपये लग्नाची त्यांना द्या. म्हणजे यांचा विषय काय, यांना धर्मसमभाव नको आहे, यांना जेवढं होईल तेवढं मुस्लिमांचं राज्य पाहिजे. आणि हे सर्व मागण्या आपला महाराष्ट्राचा नेता काँग्रेसचा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. म्हणजे आपल्या हिंदू मुलीशी जर मुसलमान मुलगा जर लग्न केला तर 5 लाख रुपयाचा विमा द्या आणि 25 लाखचा विमा द्या आणि 5 लाख रुपये त्यांना द्या. म्हणजे ही मागणी मान्य केली आहे. मग नाना पटोलेने जर सगळ्या मागण्या मान्य केल्या असतील, शरद पवारने मागण्या मान्य केल्या असतील, उद्धव ठाकरेंनी मागण्या केल्या असेल, मी त्यांना सर्वांना एक प्रश्न विचारतो, तुमच्या घरातल्या जे काय मुली आहेत ते मुसलमानांना द्या, त्यांच्याशी लग्न करायला लावा, जावाई करून घ्या मुसलमानांना, आम्ही कुठं तुम्हाला अडवतोय. पण तुम्ही हिंदू धर्माच्या भावनेशी खेळलात मागण्या मान्य करून. त्याबद्दल महाआघाडीचा पहिला मी निषेध व्यक्त करतो. हे सर्व काही चाललेलं आहे ते जे त्यांचा जे अध्यक्ष आहे त्याला ही लढाई विकासाच्या कामावर न घेऊन जाता त्याला धर्मावर कसं घेऊन जाता येईल, हिंदू मुस्लिम कसं करणं होईल ह्यावर त्यांचं लक्ष आहे. पूर्वी त्यांनी गुपित करत होते, आता ओपनमध्ये उतरले. आमच्या हाती त्यांचं पत्र लागलेलं आहे काय, त्याच्यामध्ये सरळ त्यांनी दिलेले आहेत की 3 तलाकचा कायदा रद्द करा. ते राहू दे, त्यांचा विषय होता. पण मुस्लिम युवकांनी हिंदू, मराठा, जैन, शीख, दलित, आदिवासी महिलांशी मुलीशी लग्न केल्यास नवी जोडप्यात अंतर्गत प्रोत्साहन योजना धर्तीवर 5 लाख रुपयाचं प्रोत्साहन द्या. म्हणजे इथं त्यांना इस्लामिक राष्ट्र करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ल्यावर सुद्धा मशिदी उभा करा अशी त्यांनी मागणी केलेली आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्लेसुद्धा त्यांना हस्तगत करायचे आहेत. वक्फ बोर्ड कायदा आणू द्यायचं नाही आहे त्यांना. वक्फ बोर्डच्या अंडरखाली जेवढे जमिनी आहेत जेवढे मंदिराचे जमिनी, ट्रस्टची जमिनी सगळ्या आमच्या नावावर करा असे त्यांनी मागण्या मागितलेत. आणि तो नाना पटोलेसारखा हरामखोर माणूस त्यांनी या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या. त्या हरामखोराला म्हणतो तुझं घर दे वक्फ बोर्डाला. अरे हरामखोरा, तुझ्या मुलीचं लग्न करून दे, जावाई कर त्याला. का गं तू इथे आमच्या हिंदू भावनेशी कळतो. मी तर म्हणतो उद्धव ठाकरे हा तर बाळासाहेब ठाकरेचा मुलगा आहे का नाही. आज संशय ते कुठं तर मातोश्रीपासून त्यांनी चालला होता लहान असताना, त्याला बाळासाहेबांनी उचलून घेतलं असा आम्हाला संशय येतो आज. पण बाळासाहेब ठाकरेचा चेहरा बी त्याला मिळता जुळता नाही आम्हाला. त्याच्यावरून बी आम्हाला संशय आहे की हे सर्व काही मागण्या ज्या वेळेला तुम्ही मान्य करता त्यावेळेला तुम्ही पूर्णपणे हिंदू विरोधी आहात, पूर्णपणे तुम्ही मुसलमानचे वेश धरून हिंदूमध्ये आहात असं मी ठाम तुमच्यावर बोलतोय. आणि आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.